नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रेझेंट टेन्सच्या चारही प्रकाराची माहिती घेतली आणि आज आपण पास्ट टेन्सच्या प्रकाराची माहिती घेणार आहोत. त्यात पास्ट टेन्सचे उपप्रकार 4 आहेत. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. आता पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स, ज्याला आपण साधा भूतकाळ असे म्हणतो. तर याचे प्रथम स्ट्रक्चर, कुठल्याही काळ ओळखताना त्या वाक्याचं स्ट्रक्चर माहित असावं, रचना माहित असावी, कन्स्ट्रक्शन माहित असावी. सब्जेक्ट प्लस पास्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ओ कर्म. रचना मराठीत कर्ता प्लस क्रियापदाचे भूतकाळी रूप म्हणजेच दुसरे रूप. कंसात दुसरे रूप प्लस कर्म. आणि नोट किंवा टीप या साध्या भूतकाळात कुठलंच हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद वापरलं जात नाही. फक्त प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य तयार करताना, प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य तयार करताना मात्र डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. पहा, भूतकाळातील उपप्रकारापैकी साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स हा एक प्रकार आहे. याचे आपण स्ट्रक्चर पाहिलं. सब्जेक्ट प्लस पास्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ओ. मराठीत रचना कर्ता प्लस क्रियापदाचे भूतकाळी रूप कंसात दुसरे रूप प्लस कर्म. आणि नोट किंवा टी प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्यातच डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. आता त्याची एक्झाम्पल्स, की साधा भूतकाळ कसा ओळखावा आणि साध्या भूतकाळाचा मराठीत अर्थ काय आणि तो इंग्रजीत आपण कसा वापरतो. नंबर 1, the ship sank into sea. Mahesh spoke impressively. My father bought a car a month ago. She spoke impressively. We saw a movie last night. Her father met us yesterday. तर पहा, look at the book. फळ्याकडे पहा. How to identify the simple past tense? What's the meaning in मराठी? साधा भूतकाळ कसा ओळखायचा? पहिल्या वाक्यात कर्ता पाहायचा, क्रियापदाचं कोणतं रूप आहे हे पाहायचं, कर्ता कोणता आहे त्याचं कोणतं रूप आहे हे पाहायचं. पहिल्या वाक्यातला कर्ता आहे द सी. सॅन्क हे सिंक या क्रियापदाचे भूतकाळी रूप किंवा दुसरे रूप आहे. द सीप सॅन्क इनटू द सी.
जहाज समुद्रात बुडाले. दुसऱ्या वाक्याचा कर्ता महेश. स्पोक पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. स्पीक या क्रियापदाचं पास्ट फॉर्म म्हणजेच दुसरे रूप. महेश स्पोक इम्प्रेसिव्हली. महेश प्रभावीपणे बोलला. तिसऱ्या वाक्यामध्ये माय फादर बॉट. बॉट हे बाय या क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे. कर्ता माय फादर. कोणताही कर्ता असेल तर क्रियापद भूतकाळी रूप येईल. याला कुठलाही सहाय्यकारी क्रियापद, फक्त प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्यात सहाय्यकारी क्रियापद लीड घेतात. माय फादर बॉट अ कार अ मंथ ॲगो. माझ्या वडिलांनी एका महिन्यापूर्वी कार विकत घेतली. चौथ्या वाक्यात स्पोक कर्त्याच्या नंतर भूतकाळी रूप. पाचव्या वाक्यामध्ये सॉ कर्ता होईल क्रियापद सॉ भूतकाळी रूप. सी या क्रियापदाचं भूतकाळी रूप सॉ. हर फादर मेट अस. मेट मीट या क्रियापदाचं भूतकाळी रूप. तर पहा, these are some of the examples of simple past tense and how to identify the simple past tense. कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं भूतकाळी रूप, कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं भूतकाळी रूप, कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं भूतकाळी रूप असेल तर तो काळ सिंपल पास्ट टेन्स समजावा. त्याचबरोबर आणखीन 2-4 उदाहरणे मी तुमच्यासाठी काळ कसा ओळखायचा. जर वॉज वेअर मुख्य क्रियापद म्हणून वापरलेला असेल तरी तो काळ साधा भूतकाळच आपण समजतो. जसं माय फादर वॉज in charge of sports activities. This sentence is also in a simple past tense. Was, were आणि had जर मुख्य क्रियापद म्हणून वापरले असेल तरी ते वाक्य साध्या भूतकाळातील समजावे. She had 2 brothers. had मुख्य क्रियापद वापरला म्हणून वापरला असेल तरी तो साधा भूतकाळ. There were many spectators on the stadium. तर ही काही उदाहरणं आहेत. कर्त्याच्या नंतर वॉज वेअर किंवा हॅड मुख्य क्रियापद म्हणून वापरलं असेल. इफ वॉज वेअर अँड हॅड युज्ड ॲज अ मेन वर्ब, दीज सेंटेन्सेस ऑफ सिंपल पास्ट टेन्स. तर ही साध्या भूतकाळाची वाक्य असतात. तर आपण पाहिलं की सिंपल पास्ट टेन्स, त्याचं स्ट्रक्चर, त्याची रचना, कसं ओळखायचं, त्याचा मराठीत अर्थ काय होतो याची माहिती दिली. यानंतर सिंपल पास्ट टेन्स युज्ड इन द फॉलोइंग वेज. साधा भूतकाळ खालील वेळी वापरला जातो. सिंपल पास्ट टेन्स इज युज्ड Number 1, to describe an action which took place in the past. भूतकाळात घडून गेलेली क्रिया दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. भूतकाळात घडून गेलेली क्रिया दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1. We saw a movie last night. काल रात्री आम्ही चित्रपट पाहिला. घडून गेलेली घटना आहे. saw. नंबर 2. I met him yesterday. My father bought a car a month ago. My father bought a car month ago. तर पहा,
सिंपल पास्ट टेन्स इज युज्ड, साधा भूतकाळ कुठे वापरला जातो? तर उपयोग 10व्या वर्गाच्या मुलांसाठी उपयोग फार महत्त्वाचे आहे. टू डिस्क्राइब अन ॲक्शन विच टूक प्लेस इन द पास्ट, भूतकाळात घडून गेलेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. तर बघा उदाहरणामध्ये, पहिल्या उदाहरणामध्ये आम्ही काल रात्री चित्रपट पाहिला, दुसऱ्या उदाहरणामध्ये मी त्याला काल भेटलो, तिसऱ्यामध्ये माझ्या वडिलांनी एका महिन्यापूर्वी कार विकत घेतली, म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या ह्या घटना आहेत. तर दुसरा उपयोग सेकंड, टू डिस्क्राइब हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, टू डिस्क्राइब हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, भूतकाळातील सवयीची क्रिया दर्शवण्यासाठी, भूतकाळातील सवयीची क्रिया दर्शवण्यासाठी. एक्झाम्पल नंबर 1, I always carried an umbrella. Carried an umbrella. Second example, Rahul Dravid played cricket every day in his childhood. C. Visited this temple every week. तर भूतकाळातील सवयीचे सत्य दर्शवण्यासाठी हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो. ऑलवेज कॅरीड अन अम्ब्रेला, मी नेहमी छत्री आणली, ही सवय होती. राहुल द्रविड लहान असताना दररोज बालपणात क्रिकेट खेळत होता, त्याची ती सवय होती आणि दर आठवड्याला ती त्या मंदिराला भेट देत असे. तर अशा प्रकारे आपण सिंपल पास्ट टेन्सचे 2 उपयोग पाहिले. त्यानंतर टू डिस्क्राइब an action or event which occupied a period of time which is now ended. तर त्याची उदाहरणे आहेत. She lived in a village for 10 years. Mr. Pradhan taught in this school 8 years. We studied together for 2 years. बघा, एखादी क्रिया किंवा कृती प्रसंग ज्याच्यामध्ये तो घडला होता आणि आताच तो संपला आहे. एखादी क्रिया किंवा प्रसंग तो घडलेला आहे परंतु जो आता पूर्ण संपलेला आहे. जसं
सी लिव्ड इन ए लाईफ फॉर 10 years. ती गावात 10 वर्ष राहिली. आता राहते का? नाही. क्रिया संपलेली आहे. आता ही घडलेली घटना किंवा प्रसंग जे संपली आहे ती 10 वर्ष गावात राहिली. या शाळेत प्रधान यांनी 8 वर्ष शिकवले. आता शिकवतात का? नाही. म्हणजे संपलेली आहे. आम्ही 2 वर्ष एकत्र शिकलो, अभ्यास केला. आता करतो का? नाही. अशा प्रकारे आपण सिंपल पास्ट टेन्स, स्ट्रक्चर, रचना, कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, त्याचे 3 उपयोग याची चर्चा केली. यानंतर आपण भूतकाळाचा दुसरा प्रकार म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्सची चर्चा करणार आहोत, ज्याला मराठीत चालू भूतकाळ असे म्हणतात. तर याची प्रथम आपण स्ट्रक्चर पाहूत. याची रचना आहे. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब वॉज अप्लिक वेअर प्लस वर्ब आयएनजी प्लस ओ. मराठीत रचना कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद was ऑब्लिक वेअर प्लस मूळ क्रियापदाचे आयएनजी युक्त रूप प्लस कर्म. त्याच्यामध्ये नोट किंवा टीप अशी आहे, जर कर्ता कोणता असेल तर सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यायचं? आय, ही, सी, इट व तृतीय पुरुषी एकवचनी नाम, थर्ड पर्सन सिंगुलर नाम. जर कर्ता असेल तर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद, वॉज हे हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद. आणि वी, यू, दे व अनेक वचनी नाम. अनेक वचनी नाम कर्ता असेल तर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. उदाहरणार्थ पहा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, स्ट्रक्चर कर्ता, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब आयएनजी फॉर्म प्लस ओ. रचना कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर प्लस मूळ क्रियापदाचे आयनयुक्त रूप प्लस कर्म. आणि नोट आय, ही, सी, इट व तृतीय पुरुषी एकवचनी नाम. जर कर्ता असेल तरच वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतात. वी, यू, दे व एकवचनी नाम कर्ता असेल तर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घेतात. त्यानंतर आपण त्याची उदाहरणं पाहूत, एक्झाम्पल्स. आता ही वॉज प्लेइंग इन द पार्क. We were playing together on the ground. The students were looking at the fort. तर पहा नंबर 4, she was teaching us Marathi. Rajan was singing
loudly in the class. तर हे काही उदाहरण आहे. आणखीन एखादं उदाहरण घेऊ. They were building a compound around their house. तर आपण पाहत आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. चालू भूतकाळ, त्याचं स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस वर्ब आयएनजी फॉर्म प्लस ओ, रचना कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद वॉज ऑब्लिक वेअर प्लस मूळ क्रियापदाचे आयएनजी युक्त रूप प्लस कर्म. आय ही सी इट व द्वितीय पुरुषी एकवचनी नाम करता असल्यास वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. वी यू दे व अनेक वचनी नाम करता असल्यास वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. या उदाहरणावर आपण दिलेली वाक्ये ही चालू भूतकाळातील आहेत किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स मधली आहेत ते कशी ओळखायची. कर्ता ही आहे म्हणून वॉज सहाय्यकारी क्रियापद प्लेच आयएनजी युक्त रूप प्लेइंग. कर्ता वी आहे म्हणून वेअर सहाय्यकारी क्रियापद प्लेइंग. तिसऱ्या वाक्यामध्ये द स्टुडंट्स अनेक वचनी कर्ता आहे म्हणून वेअर सहाय्यकारी क्रियापद लुक आयएनजी युक्त रूप लुकिंग. चौथ्या वाक्यामध्ये वॉज सी कर्ता असल्यामुळे वॉज सहाय्यकारी क्रियापद टीच आयएनजी युक्त रूप टीचिंग. आणि पाचव्यामध्ये वॉज सिंगिंग. आणि सहाव्यामध्ये दे करता आहे वेअर सहाय्यकारी क्रियापद बिल्डिंग बिल्ड या क्रियापदाचा आयएनजी युक्त रूप. तर पहा ही वॉज प्लेइंग इन द पार्क. तो बागेत खेळत होता भूतकाळात क्रिया चालू होती. वी वेअर प्लेइंग टुगेदर ऑन द ग्राउंड. आम्ही मैदानावर एकत्र खेळत होतो. द स्टुडंट्स वेअर लुकिंग ॲट द बोर्ड. मुलं फळ्याकडे पाहत होती. सी वॉज टीचिंग अस मराठी. ती आम्हाला मराठी शिकवत होती. राजन वॉज सिंगिंग लाऊडली इन द क्लास. राजन वर्गात मोठ्याने गात होता. दे वेअर बिल्डिंग अ कंपाऊंड अराउंड देअर हाऊस. ते त्यांच्या घराभोवती कंपाऊंड बांधत होते. ही झाली उदाहरणं आणि त्यावरून आपण चालू भूतकाळ ज्याला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो तो कसा ओळखायचा. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स इज युज्ड तो कसा वापरतात त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. थर्ड, टू डिस्क्राइब अन ॲक्शन. To describe an action. Which was in progress. तर पहा सॉरी हा पास्ट टेन्स इज युज्ड पहिला उपयोग आहे. सिंपल पास्ट टेन्स इज युज्ड. टेन्स इज युज्ड टू डिस्क्राइब an action which was in progress at a point of time in the past. Point of time in the past. हे बघा आपण चालू भूतकाळाचे उपयोग पाहत आहोत. पहिला उपयोग आहे टू डिस्क्राइब अन ॲक्शन विच वॉज इन प्रोग्रेस ॲट पॉइंट ऑफ टाइम इन द पास्ट. आय वॉज एक्झाम्पल्स पहा. आय वॉज रीडिंग अ नॉवेल ॲट 9 o'clock. भूतकाळात एका विशिष्ट वेळी चालू असलेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. सी वॉज कंप्लीटिंग हर होमवर्क at 10 o'clock. And he was looking into the matter.
ही वॉज लुकिंग इनटू द मॅटर. तर हा भूतकाळाचा चालू भूतकाळाचा पहिला उपयोग आहे. पास्ट सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड. साधा भूतकाळ वापरला जातो कुठं? टू डिस्क्राइब अन ॲक्शन विच वॉज इन प्रोग्रेस ॲट पॉइंट ऑफ टाइम इन द पास्ट. भूतकाळात एका विशिष्ट क्षणी चालू असलेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. पहिल्या उदाहरणात आय वॉज रीडिंग अ नॉवेल ॲट 9 o'clock. ते 9 वाजता कादंबरी वाचत होतो. विशिष्ट टाईमला ती तिचा गृहपाठ 10 वाजता कंप्लीट करत होती. विशिष्ट वेळेला क्रिया चालू होती आणि तो एका बाबीमध्ये लक्ष घालत होता. तर नेक्स्ट यूज टू डिस्क्राइब an action which was in progress. To describe an action which was in progress, the next action took place. जेव्हा एक क्रिया घडली तेव्हा दुसरी चालू होती. अशा क्रियेचे वर्णन करण्यासाठी सुद्धा आपण साधा भूतकाळ वापरतो. चालू भूतकाळ वापरतो. उदाहरणार्थ I was writing a letter when the postman knocked at the door. She was sleeping when someone knocked at her door. तर पहा आपण एक क्रिया घडली तेव्हा दुसरी चालू होती. एक कोणती घडली? पहिल्या वाक्यामध्ये पोस्टमॅनने दरवाजावर ठोठावले तेव्हा मी पत्र लिहित होतो. दुसरी पत्र लिहिण्याची क्रिया चालू होती. एक पोस्टमॅनने दरवाजावर ठोठावण्याची तर दुसरी पत्र लिहिण्याची. एक कोणती घडली? कुणीतरी दरवाजावर ठोठावले तेव्हा मी झोपून होतो. अशा प्रकारे आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचे 2 उपयोग पाहिले आणि याचा तिसरा उपयोग आपण उद्याच्या तासात पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर तुम्ही आपल्या क्लासवर येऊन किंवा मला प्रत्यक्ष भेटून त्यांचं निराकरण करू शकता. थँक्यू.